महत्त्वाची बातमी. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोफत आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री सामाजिक सेवा ट्रस्ट, माहेश्वरी प्रगती मंडळ आणि लायन्स क्लब नवी मुंबई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर 16 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार पाडण्यात आला. या शिबिरात डायबेटीस आणि ब्लड प्रेशर तपासणी, BMI चेकअप, हाडांची मजबूती, BMD तपासणी, फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी असेच मोफत डॉक्टर सल्लामसलत आणि नेत्र तपासणी यांसारख्या महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या सुवर्ण संधीचा कोपरखैरण्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. धगधगती मुंबई प्रतिनिधी ओमकार धुळप. मी ओंकार धुळप. आपण सध्या कोपरखैरण्याकडे आलो आहे आणि या कोपरखैरण्यामध्ये सह्याद्री सामाजिक ट्रस्ट आणि महेश्वरी प्रगती मंडळ नवी मुंबई व लायन्स क्लब नवी मुंबई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व डोळे तपासणी इकडे करण्यात आलेली आहे. आणि सलगपणे 3-4 वर्ष किंवा आपण त्यांच्याकडूनच जाणूया. आपल्या सोबत आहेत या ट्रस्टचे अध्यक्ष. सर नमस्कार, काय सांगाल आपण आजच्या या उपक्रमाविषयी? नमस्कार. आज आपण सह्याद्री सामाजिक सेवा ट्रस्ट तर्फे आणि महेश्वरी प्रगती मंडळ आणि लायन्स क्लब नवी मुंबई असा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मोफत आरोग्य शिबिर आयोजित केला होता. जनतेने आपला चांगला प्रतिसाद दिला. आपण अपोलो आणि अगरवाल आई हॉस्पिटल यांच्यासोबत टायअप करून आपल्या वाड्यातील जनतेला, नवी मुंबईतील जनतेसाठी आपण हे शिबिर आयोजित केलं होतं आणि जनतेने चांगला प्रतिसाद दिला आणि मोठ्या मंडळीने पण आपल्याला चांगला सपोर्ट केला आहे. आणि कैलासवासी नगरसेवक देवीदास हंडे पाटील यांच्यासोबत समिती. काय सांगाल आजच्या या ट्रस्ट? हे शिबिर घ्यायचं जवळजवळ 2 ते 3 दिवस आधी ठरवलेलं. प्रतिसाद कसा येईल त्याच्याबद्दल जरा शंका होती, पण भरपूर लोक आली प्रभागातील, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि यापुढे आम्ही असे काही उपक्रम गेले कित्येक वर्ष हे हा जो उपक्रम आहे तो चालू आहे. तसं बघायला गेलं तर सह्याद्री सामाजिक सेवा ट्रस्ट हा आमचा 2006 ला आमचं स्थापन झालेला आहे. त्या 2006 पासून आम्ही थोडे छोटे मोठे कामं करत आलो. तर आता आम्हाला कुठे त्या प्रगती मिळाली कामासाठी, तर त्यानुसार आम्ही आता चांगले कामं करत चाललोय. आमच्या वार्डसाठी म्हणा किंवा आमच्या नवी मुंबई कोपरखैरण्यासाठी म्हणा, जेवढं आमच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पब्लिकला आरोग्य म्हणा किंवा काही म्हणा, हे जेवढं आम्हाला देता येतं आम्ही प्रयत्न करतो. तर आपण काय सांगाल आजच्या या जे आरोग्य शिबिर आयोजित केलं? शिवरायांच्या तिथीनुसार येणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने औचित्य साधून आपण हे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबिर आपण आयोजित केलं होतं, जेणेकरून नागरिक आपल्या आरोग्याबद्दल सजग राहतील. आणि या चांगल्या दिवसाचं औचित्य साधून बाकी ठिकाणी म्हणजे आपलं वेळ वाया घालण्यापेक्षा आपण नागरिकांसाठी काय सुविधा देऊ शकतो या दिवशी, याचा विचार करूनच आम्ही हे आरोग्य शिबिर स्थापन केलं होतं. आणि इथून पुढे सुद्धा वार्षिक 2 ते 3 वेळा हे आरोग्य शिबिर आणि तत्सम दुसरे शिबिर पण आपण चालू ठेवणार आहोत. तर नक्कीच हा टीम वर्क खूप छान आहे आणि सलग 6-7 वर्ष हे उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. इथून पुढे ते राबवणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला एक माहिती दिली आहे. धन्यवाद. कॅमेरा मॅनसह ओंकार धुळप, DDM न्यूज. धन्यवाद. मला पहिलं सर्वप्रथम सह्याद्री सामाजिक सेवा ट्रस्ट आणि हांडे पाटील मॅडम यांचे खूप धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वीच आमच्या ग्रुपवर हा मेसेज शेअर करून पूर्ण या लोकल एरियामध्ये अवेअरनेस शेअर केलेला की हे फ्री कॅम्प आहे. ऍक्च्युली फिमेल्स किंवा वयोवृद्ध लोकांना पॉसिबल नसते की प्रत्येक हॉस्पिटल मध्ये जाऊन आपलं हेल्थ चेकअप करणं. तर आमच्या लोकल एरियामध्ये हे पूर्ण सर्व BMI, मतलब हेल्थ चेकअप, ओव्हरऑल ऑस्टिओपोरोसिस वगैरे आय चेकअप केल्यामुळे आम्हाला सर्व म्हणजे अंडर वन रूफ आमचं सगळं चेकअप झालं. आणि त्या लोकल एरियातील सगळ्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असे उपक्रम वारंवार राबवत जा, ज्यामुळे आम्हाला हेल्प होईल. त्यांनी जो उपक्रम केलेला आहे मोफत संपूर्ण जे डोळे तपासणी आणि जे शिकवलेलं आहे ते खूप व्यवस्थित आणि मुलं इतकी उत्स्फूर्तपणे काम करते सगळी. हे करूनच आम्ही खरं आले. मुलांचं जो एक करतेच काम, तर त्यांना आपण पण सपोर्ट केला पाहिजे आणि खरंच छान आहे. म्हणजे हे कार्य उपक्रम खूप छान राबवले. चांगला उपक्रम त्यांनी हे केलेला आहे. आणि
त्याचा फायदा सगळ्यांना चांगला मिळतोय. साधारण या वयामध्ये हे आरोग्य चिकित्सा आणि नेत्रचिकित्सा हे आवश्यक असतं आणि ते त्यांनी चांगल्या प्रकारे राबवलंय. उपक्रम आहे, चांगल्या प्रकारे लोकांची सोय होते. डोळे तपासणी म्हणा, BMI वगैरे व्यवस्थित चेकिंग होत आहे. सगळ्यांना चांगला स्फूर्त प्रतिसाद आहे. ऑल द बेस्ट. हे जे ट्रस्ट आहे ते तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या भागात येऊन तुमच्यासाठी काहीतरी करते तर त्या ट्रस्टसाठी आणि हा जो उपक्रम राबवण्यात येतोय त्याविषयी काय सांगा? सर्वात प्रथम हा जो उपक्रम ज्यांनी राबवला आहे त्या ट्रस्टचे कुणी ते नाव काय त्या ट्रस्टचं ते महेश्वरी. तर महेश्वरी प्रगती मंडळ यांचे मी सर्वात प्रथम आभार मानतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो. वारंवार वर्ष त्यांनी अशीच उपक्रम राबवावी ही माझी प्राथमिक इच्छा आहे, जेणेकरून ते ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना त्याचा जास्त मला असं हा उपक्रम बघून मला असं वाटतं की जास्त फायदा हा ज्येष्ठ नागरिकांना होतोय. कारण बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाणं, ते रांग लावणं ह्या गोष्टी अडचणी होतात. हा आर्थिक परिस्थिती असते ते असतेच, ह्या अडचणी होतात. त्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलात, आमच्यापर्यंत आलात, एवढी चांगली सेवा आम्हाला दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. सह्याद्री सामाजिक सेवा मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला. म्हणजे दवाखान्यात जावं लागलं नाही आणि जवळ आहे तिथं तपासणी केली, डोळ्याची सर्व काय काय तपासणी केली, त्यामुळं चांगलं वाटतं या